महाराष्ट्राचा. बोलेन की ही महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे. मला वाटतं की ही गरिबीशी झगडणाऱ्या प्रत्येक महिलेची उमेदवारी आहे. ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या हातातल्या पेनाची उमेदवारी आहे. मला वाटतं की आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना दिलेली भेट लाडक्या भावाची ओवाळणी आहे. आणि शिंदे साहेब जसं म्हणतात, जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. पुढे काय सांगू, निशब्द आहे. एकनाथ शिंदेनी जी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं कसं करायचं? ताई, माझ्या 50 पिढ्यात राजकारण माहित नाही. माझा बाप अत्यंत गरीब, माझी आई अशिक्षित, दोघांनी काबाड कष्ट केले, पण आज त्यांनी मला शिकवलं. MA इन इंग्लिश लिटरेचर, PhD इन इंग्लिश लिटरेचर, सेट, नेट, JRF, 12वी मध्ये बोर्डात पहिली आले. शिवसेनेचा आवाज बनण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ना मी राज्यसभेमध्ये गल्लीतली पोरगी जेव्हा दिल्लीत पोहोचते तेव्हा ती वंचितांचा, शोषितांचा, दलितांचा आवाज बुलंद करू शकते, शिवसेनेचा आवाज बुलंद करू शकते. उमेदवारी अर्ज आज दाखल केला, पहिला फोन नेमका कोणाला केला? मी अजूनपर्यंत कोणालाच बोलले नाहीये. माझ्या आई वडिलांना कदाचित TV वरून कळालं असेल. मी जेव्हा त्यांना बोलू शकेन तेव्हा काही बोलेन नाही मला माहितीच नाहीये. जेव्हा साहेबांनी मला सांगितलं तेव्हा मला विश्वास पण नाही वाटला, कारण कुठल्या स्पर्धेत नव्हते. लॉबिंग करावं, लॉबिंग करण्यासाठी माझ्याकडे कोणीच नाहीये. माझ्याकडे फक्त कष्ट आहेत, माझ्याकडे फक्त शिक्षण आहे, माझ्याकडे फक्त संघर्ष आहे. त्या संघर्षाला एकनाथ शिंदे साहेबांनी न्याय दिला. मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेन, कष्ट करेन, पक्षासाठी दिवस रात्र काबाड कष्ट करेन. एवढं सांगू शकते. काही डोळ्यात अश्रू वाहतात, आनंद अश्रू दिसते. आनंद आहे, पण हो अश्रू आहेत, लेकिन औरत के आंसू सिर्फ आंसू नहीं होते, वो अंगार होते हैं. तरी बाईच्या डोळ्यात पाणी येतं म्हणून ती कमजोर नसते हो. हे अश्रू लढायला बळ देत असतात. या प्रत्येक बाईच्या आसवाचा, प्रत्येक बाईच्या संघर्षाचा साहेबांनी सन्मान केला. खूप खूप आभार. खूप शुभेच्छा ताई पुढील वाटचालीसाठी तुम्हाला. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या होत्या ज्योती वाघमारे, राज्यसभेवर देखील जाण्याचे. व्हिडिओ जर्नलिस्ट शेखर म्हात्रेसह मी दैनिक संध्या, मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.